रसिक श्रोते हो, मी अनंत आजच्या साहित्य कट्ट्यात सर्वांचं स्वागत करतो. गेल्या 2 कट्ट्यात आपण श्री शिवाजी सावंत यांचं लिखित मृत्युंजय मधले 2 पात्र कर्ण आणि कुंती यांचं मनोगत जाणून घेतलं. आता मृत्युंजय खरा रंगत आला आहे. तर चला जाणूया अजून एका विस्मयकारी पात्राचे मनोगत, ज्याच्या उल्लेखाशिवाय महाभारत हे अपूर्णच. हस्तिनापुरात सर्वश्रेष्ठ धनुर्धर प्रतियोगिता सुरू झाली. निर्विरोध अर्जुनच या स्पर्धेचा विजेता ठरणार याची खात्री सर्वांनाच होती. एवढ्यात परशुराम शिष्य कर्ण याने अर्जुनाला प्रतियोगिता करण्याचे आव्हान दिले. कर्णाचे ते शौर्य बघता दुर्योधन अति आनंदित झाला. परंतु कर्ण सूतपुत्र कळताच सर्वांनी त्याची अवहेलना केली. एक सूतपुत्र कसा क्षत्रिय कुळाशी सामना करू शकतो, हा प्रश्नच उपस्थित झाला. त्यावेळेस दुर्योधनाने कर्णाला अंगदेशाचा राजा घोषित केला आणि आता तो अर्जुनाचा सामना करू शकतो असा मत त्यांनी मांडला. परंतु उपस्थित सभेला ते मत मान्य नव्हते. माता कुंतीला मात्र आपली दोन्ही पुत्र एकमेकांसमोर येणार आणि त्यातला एक वीरगतीला प्राप्त होणार या कल्पनेनेच मूर्छा आली. माता कुंती मूर्छित झाल्यामुळे नाईलाजाने प्रतियोगिता समाप्तीची घोषणा जाहीर केल्याने दुर्योधनाचा हिरमोड झाला खरा. तर चला महाभारतातल्या या बलशाली पण तितकाच कपटी पात्राबद्दल ऐकूया रोहन यांच्याकडून. रोहन. पौरजन मला घाबरत होते. मी म्हणजे जगात असलेल्या नसलेल्या सर्वच दुर्गुणांचा जिवंत पुतळा आहे. मी म्हणजे अहंकाराचा एक महावटवृक्ष आहे. माझ्या डोळ्यात जगाला दग्ध करणारा महाभयानक अग्नी आहे असा अनेकांचा समज होता. अनेकदा त्यांच्या बोलण्यातून तुम्हाला प्रतीत होईल. तो अपसमज आहे हे मला काहीच सांगायचं नाही. पण ज्याला जग दुर्गुण म्हणतं तो दुर्गुण म्हणजे तरी काय, कोणाला तरी निश्चितपणाने सांगता येईल का? कारण मला माहितीये, दुबळ्या मनाच्या कर्तृत्व शून्य माणसांनी निर्माण केलेल्या या सर्व खोट्या आणि खोळ्या कल्पना आहेत. कारण ज्या कृतीला जग एकदा सद्गुण म्हणतं त्याच कृतीला दुसऱ्या वेळी ते दुर्गुण म्हणतं आणि ते बरोबरही असतं. उदाहरणच द्यायचं झालं तर मानवाच्या हत्येचं देता येईल. एखादा ज्वलंत देशप्रेमी माणूस आपल्या राज्यातील एखाद्या घरबेऱ्याला ठार मारतो. जग अशा मारणाऱ्याला राष्ट्रभक्त म्हणून ओळखतं. त्याच्या नावाचा गगनभेदी जय जयकार करतं. पण एखादं लुटारू धनाच्या लोभानं एका वाटसरूच्या डोक्यात परशू घालतं. जग त्याला हत्यारा म्हणतं. कृती एकाच प्रकारची असते, एका माणसाकडून दुसऱ्या माणसाच्या हत्येची. पण जग एका मारेकराला राष्ट्रभक्त तर दुसऱ्याला वधिक म्हणतं. एका ठिकाणी तो सद्गुण मानला जातो तर दुसऱ्या ठिकाणी तो दुर्गुण ठरतो. दोन्ही गोष्टी बरोबर असतात. म्हणूनच मी म्हणतो की सगुण, सद्गुण आणि दुर्गुण या सगळ्या कल्पना आहेत, कल्पना. काही वेळा भीरू मनाच्या भेकड माणसांनी आपली दुर्बलता लपवण्यासाठी त्या हेतूतः तयार केलेल्या असतात. आणि वेड जग या कल्पनांना आदर्श मानून त्यावर हजारो वर्ष चालत आलेलं आहे. माझ्या मते जगात एकच सद्गुण श्रेष्ठ. जगात केवळ एकच कल्पना चिरंतन, शाश्वत. आजपर्यंत हे जग एकाच बिंदू पुढे नमलंय, तो सद्गुण म्हणजे सामर्थ्य. सामर्थ्याशिवाय माणूस म्हणजे मुळाशिवाय वटवृक्ष आणि मुठीशिवाय खड्ग. सामर्थ्य नुसतं दंडाचंच नाही तर बुद्धी आणि दंड, राजदंड या दोहोंचं एकवटलेलं सामर्थ्य. मी अशा सामर्थ्याला महत्व देतो. अशा सामर्थ्याने नटलेला पुरुष श्रेष्ठ आकाशाचा पट फाडून तारकांची हिरे माणकं या पृथ्वीवर आणू शकतो. मी अशा सामर्थ्याचा पूजक होतो आणि म्हणूनच जग मला गर्विष्ठ मानत होतं, अहमन्य म्हणत होतं. सगळं हस्तिनापूर माझ्या पश्चात माझ्या नावानं बोट मोडत होतं. दुर्बल तेच करू शकतात. मी अहमन्य नव्हतो असा कंठशोष करून मला कोणालाही सांगायचं नाही, कारण ते सांगून कोणाला पटणारही नाही. अरे अरे पृथ्वीवर रेंगणाऱ्या किड्यांना, आकाशात स्वैर्य भटकणाऱ्या मेघराजाची काय कल्पना येणार? लोक मला अहमन्य आणि ताठर म्हणत होते,
सुखे नैव म्हणत होते. मला त्याची क्षिती नव्हती. कारण मला पूर्ण माहिती होतं की जगापुढे नमून आणि दबून वागलं की हेच जग त्याला मवाळ आणि अळणी म्हणेल. मग जगात माणसानं वागावं तरी कसं? ज्याचा जो स्थायी भाव असेल त्याप्रमाणे. अरे आत्मसंयमनाच्या गप्पा कोणी मारित असेलही, पण आपल्या स्थायी भावाप्रमाणेच जो तो वागत असतो आणि ते निसर्गालाही धरूनच आहे. वाघाच्या पिल्लांना हरणं कशी पकडावीत हे शिकवताना वाघाला कोणी कधी पाहिलंय का? माणसाचंही तसंच आहे. माणसानं कसं मत्त हत्तीसारखं असावं, तसाच एखादा प्रसंग आलाच जगाला कायमची आठवण राहावी अशी जबरदस्त धडक देण्याची धमक त्याच्या गंडस्थळात असावी. आणि ह्यात चूक तरी काय? अरे ज्याला धाडसाची आवड नाही तो पुरुषच नव्हे. संयम, सहनशक्ती, औदार्य, त्याग, सहिष्णुता हे सगळे सद्गुण घोटीव दगडांच्या सुडौल मंदिरात बसून धूपाच्या सुगंधात ऐकताना बरे वाटणारे केवळ पोकळ शब्द भोंगळ पुराण आहेत. कारण जीवन हे असं मंदिर नाही, ते सदैव पेटलेलं यज्ञकुंड आहे. जन्म मृत्यूच्या श्वासोच्छ्वासांनी रटरटलेलं ते अखंड रणांगण आहे. रणांगणात एकाच गोष्टीला महत्व असतं आणि ते म्हणजे सामर्थ्याला. सामर्थ्यातून निर्माण होणाऱ्या धैर्याला. जे गतिप्रिय असतात त्यांनाच ते पटतं आणि जे स्थितिप्रिय असतात त्यांना हे पटणार नाही. उलट ते नेहमीच पानसट तत्वज्ञानांचा शाब्दिक किस काढण्यात गुरफटलेले असणार. मी जीवनभर निर्धारानं आणि निश्चयानं कास धरली होती ती सामर्थ्याची आणि अमोघ धैर्याची. काय वाटेल ते झालं तरी शेवटपर्यंत मी तशीच धरणार होतो. नगरजन ह्याला सद्गुण म्हणोत किंवा दुर्गुण म्हणोत, मला ते दुर्योधन म्हणोत किंवा युधिष्ठिर म्हणतो तसं सुयोधन म्हणोत, त्याचा विचार करण्या इतपत अवसरही माझ्या जवळ नव्हता. दुसरा महत्वाचा आक्षेप होता माझ्या घाऱ्या डोळ्यांवर. सगळेजण माझ्या घाऱ्या डोळ्यांबद्दल आपापसात कुजबुजत. त्यांच्या मते माझे घारे डोळे जगाला जाळून काढणारे आहेत. माझ्या समोर तसं कोणी उघड बोलत नव्हतं. तसं बोलण्याचं धैर्य केलंच असतं तर त्याला ताडकन उत्तर दिलं असतं, ही केवळ शुद्ध असूया आहे, असूया. आजपर्यंत काय या जगात घाऱ्या डोळ्यांची माणसं झाली नाहीत? त्या सर्वांनी काय जग जाळूनच काढलं का? आणि काढलं असेल तर तुम्ही जिवंत कसे? जिवंत आहात की काय मग जगाची केवळ राख आहात? वास्तविक घारे डोळे हे एक सौंदर्याचं अप्रतिम लक्षण. आपणाला असे डोळे मिळाले नाहीत म्हणूनच सर्वजण माझ्या बाबत अशी चोरून टीका करीत. ती असूया नव्हती तर दुसरं काय होतं? जगातील 3 गोष्टींबद्दल मला नितांत प्रेम. एक कुरूंचं राज्यपद, दुसरी गदा आणि तिसरी म्हणजे माझे हे घारे डोळे. प्रसंगी मी माझी गदा आणि माझं राज्यपद यांच्यावरचं माझं प्रेम दुय्यम मानलंही असतं, पण माझ्या घाऱ्या डोळ्यांचा अभिमान मला सोडता येण्यासारखा नव्हता. राजवैद्यांनी सांगितलं असतं की युवराज दुर्योधना, तुझे डोळे दिलेस तर महाराज धृतराष्ट्रांनाही दृष्टी लाभण्याचा संभव आहे. तर मी त्यांना उत्तर दिलं असतं, वैद्यराज, माझे डोळे लाभल्यानंतर महाराजांना दृष्टी लाभणार असेल तर निरुपाय म्हणून मी ते देईनही, पण ज्या क्षणी मी ते देईन त्या क्षणीच दुसऱ्या हाताने मीच माझं मस्तक धडावेगळं केलं असेल. कारण डोळे उणे दुर्योधन म्हणजे केवळ एक लाकडी ओंडका. माझं जे व्यक्तिमत्व आहे ते माझ्या डोळ्यात आहे आणि म्हणूनच माझ्या घाऱ्या डोळ्यांचा मला अभिमान आहे, सार्थ अभिमान. माझे डोळे मला प्राणप्रिय आहेत. याज्ञसेनीच्या स्वयंवराला जाण्याचा निर्णय मी केला खरा, पण स्वयंवरासाठी राजा द्रुपदांनी मांडलेला पण ऐकताच माझं मन विचलित झालं. याज्ञसेनी कुरूंची महाराणी व्हावी ही माझी तीव्र इच्छा असूनही त्या विचित्रपणामुळे त्या इच्छेत विघ्न येणार की काय अशी शंकेची पाल माझ्या मनात चुकचुकली. ती शंका मी कर्णाला बोलून दाखवली. कारण द्रुपदांनी मांडलेला पण सहजपणे पूर्ण करू शकतील असे 2च धनुर्धर आर्यावर्तात आहे असं मला वाटत होतं. एक कर्ण आणि दुसरा अर्जुन.
अर्जुन तर आता स्वर्गात एखाद्या अप्सरेच्या स्वयंवरासाठी सिद्धही झाला असेल. राहता राहिला कर्ण. हा एकच धनुर्धर होता आणि तो या दुर्योधनाचा प्राणप्रिय मित्रही होता. कुरूंच्या राजनगरीत हस्तिनापुरात होता. मी त्याला माझा सेवक प्रभंजन याच्या करवी कक्षात बोलवून घेतलं. कक्षात येताच त्याने आश्चर्याने विचारलं, काय राजा, आज अगदी अवेळी आठवण काढलीस माझी. वेळ आणि अवेळ आपणच ठरवायची असते कर्णा. वेळ सर्वांनाच सोयीस्कर असते, पण अवेळ सोयीस्कर करून दाखवतो तोच खरा योद्धा. त्याच्या हातात मी द्रुपदाचं निमंत्रण दिलं. आपले निळे तेजस्वी डोळे आमंत्रणाच्या भुर्ज पत्रावर त्यांनी रोखले. त्याच्या वक्राकार डौलदार सोनेरी भुवया कळतील न कळतील अशा ताणल्या गेल्या. भव्य कपाळावर एक सूक्ष्म आठी पडली. क्षणभरानं आपली भरदार मान वर उचलीत तो मला म्हणाला, हे स्वयंवराचं निमंत्रण आहे. मला वाटलं की काही राजकीय बिकट प्रश्न निघाला म्हणून मला पाचारण आलंय. कर्णा, कोणताही राजकीय प्रश्न ह्या स्वयंवरा इतका विकट नाही. या स्वयंवरामुळे माझच काय, आम्हा सर्व कुरूंचं जीवनही बदलू शकेल. ते कसं काय? एका स्त्रीसाठी कुरूंचं जीवन कसं बदलेल, सिंहासन डळमळेल असं मला स्वप्नातही वाटणार नाही बरं का. मग ती कितीही सुंदर असो, तिचे पाठीराखे कितीही बलशाली असोत. नाही नाही कर्णा, अरे सामान्य स्त्री नाही ती. द्रुपद राजाला साक्षात यज्ञापासून मिळालेली ही अग्निकन्या याज्ञसेनी आहे. अरे तिच्या सर्वांगाला भुई चंपकाच्या फुलासारखा सुगंध येतो रे. ती जन्मजात सुगंधाची कुपी आहे, कुपी. जशी तुझी कुंडल जन्मजात आहेत ना तशी. मग असे ना, ती कुरूंचं जीवन कसं बदलू शकणार? ती महाराणी म्हणून, माझी पत्नी म्हणून या हस्तिनापुरात आली तर हे प्राचीन राज्य वैभवाच्या शिखरावर चढेल. माझे जीवन तर मला स्वर्गानंदाचा अनुभव येईल. याज्ञसेनी माझीच व्हावी ही माझी जीवनाकांक्षा आहे कर्णा. तिला तरी यापेक्षा अधिक भाग्यशाली जीवनसाथी कोण मिळणार? कुरूंची महाराज्ञी व्हावं असं कोणत्या स्त्रीला वाटणार नाही. स्वयंवराला जायला काहीच हरकत नाही. योद्ध्यानं मनात आणलेली गोष्ट कधीच अर्धवट टाकू नये. कर्णा, अरे ते काय मला पटत नाही असं वाटतं का तुला? पण याज्ञसेनीच्या स्वयंवरासाठी तिच्या पित्यानं मांडलेला पण ऐकून तुझ्यासारखा धनुर्धरही दिगमूढ होईल. असा कोणता पण आहे? ऐक. पांचाल्यांच्या कापिल्यनगर या राजनगरीत आपल्या राजवाड्या समोरच्या भल्या मोठ्या पटांगणात द्रुपदांनी एक भव्य मंडप उभारलाय. त्या मंडपात मध्यभागी एक पाण्याचा दगडी तलाव बांधून घेण्यात आलाय. त्या तलावात गंगा आणि इक्षुमती या पवित्र नद्यांच्या संगमातील नितळ पाणी भरण्यात आलंय. तलावाच्या मध्यावर ज्याचं प्रतिबिंब दिसेल असं एक वर्तुळाकार गतिमान मत्स्य यंत्र मंडपाच्या छताला टांगण्यात आलंय. त्या मत्स्य यंत्रातील लाकडी माशाचा एकसारखा गरगर फिरणारा डोळा खालच्या तलावातील प्रतिबिंबाकडे पाहून सूची बाणानं अचूक टिपायचा आहे. आणि तोही तिथं ठेवण्यात येणाऱ्या अवजड अशा साक्षात शिवधनुष्यानं, आणि तेही केवळ 5 बाणात. अरे मग यात असाध्य तरी काय आहे राजा? अरे तुला काहीच असाध्य नाही. लक्ष न पाहताही केवळ आवाजावरून पक्षिणीची चोच टिपणारा तू सर्वश्रेष्ठ धनुर्धर आहेस. पण माझ्यासारख्या गदावीराला इतकं कसं शक्य आहे? मग स्वयंवराला जायचं टाळणार की काय तू? तू नकार दिलास तर मात्र मला तेच करावं लागणार आहे. अरे माझ्या नकाराचा त्यात काय संबंध? कर्णा, मला माहितीये हा एवढा अवघड पण तू आणि अर्जुन यांखेरीज या आर्यावर्तात कोणीच जिंकू शकणार नाही. अर्जुन तर आता या जगातनं कायमचाच निघून गेलाय. आता तूच हा पण जिंकला पाहिजेस. मी? राजा, मी सूतपुत्र आहे हे तू विसरलास की काय? एक क्षत्रिय कन्या मला वरमाला घालावयास कधीतरी धजेल काय?
आणि अन्य कुठलीही स्त्री वृषालीपेक्षा सुंदर असेल या गोष्टीवर माझा तरी विश्वासच नाही. कर्णा, तू याज्ञसेनीला पणात जिंक. तुला तिने नाकारलंच तर मी पाहीन काय करायचं ते. अरे तुझ्यासाठी नाही, केवळ माझ्यासाठी तू हा पण जिंक. तुझ्यासाठी मी काहीही करीन मित्रा. पितामह भीष्मांनी काशी राजाच्या कन्या जिंकून तुझ्या पितामहांना विचित्र वीर्यांना अर्पण केल्या, तशी मी याज्ञसेना तुला अर्पण करीन. मी याज्ञसेनीचं कमलपुष्प तुझ्या चरणांवर अर्पण करीन, पण एका अटीवर. अट? कोणती अट? बोल ना. अरे न ऐकताच मी ती मान्य करतोय. मी या पणात सर्वात शेवटी भाग घेईन. शिवाय विजयी होताच तू माझी एक मनीषा पूर्ण करावीस. सांग, काय तुझी मनीषा आहे ती? मी ज्या ग्रामात जन्मलो वाढलो ती चंपानगरी सुदैवानं अंगदेशातच आहे. त्या माझ्या जन्मग्रामाला तू राजनगर म्हणून मान्यता द्यावीस. त्या नगराच्या पुनर्वसनाची घोषणा कांपिल्या नगरातच करावीस. कर्णा, कर्णा, खरोखरच धन्य आहेस तू, धन्य. अरे अरे याज्ञसेनीच्या बदलात तू काय सगळं कुरूंचं राज्यही मागितलं असतंस तरीही मी ते तुला दिलं असतं. पण तू काय मागितलंस तर आपल्या जन्मग्रामाचं पुनर्वसन. खरोखरच कर्णा, निस्वार्थी प्रेमाचं दिव्य प्रतीक म्हणजे तू. मी त्याला कडकडून मिठी मारली. तो भारावून गेला. माझा हात हातात धरून तो त्यानं जिव्हाळ्यानं हळूवार थोपटला. छे, कर्ण कोण होता तेच मला कळत नव्हतं. आज संध्याकाळीच आपण स्वयंवरासाठी निघूया. सत्यसेन बरोबर असला की हा म्हणता कांपिल्य नगर गाठील, मी त्याला म्हणालो. ठीक आहे, मी त्याला प्रवासाची तयारी करायला सांगतो. तो उठला आणि धीमी पावलं टाकीत एखाद्या वनराजासारखा कक्षातून निघून गेला. आपला जीवश्य कंठस्य मित्र म्हणून त्या वेड्यानं आपलं जीवन सर्वस्व, ध्येय, भवितव्य सर्व काही माझ्या हातात सोपवलंय, अगदी निर्भयपणानं. मला तो आपला मित्र आणि हितकर्ता मानतो. वेड्या कर्णा, या दुर्योधनाला पुरता ओळखायला तुला फार दिवस लागतील. कदाचित कदाचित स्वतःच्या अंतापर्यंतही तुला त्यासाठी डोळ्यात जीव आणून वाट पाहावी लागेल. कारण कारण आज तू माझ्या मुठीत आहेस. अरे मी तुला अंगदेशाचा राजा केलंय. अनेक दिवस सारथी म्हणून या हस्तिनापुराच्या कुठल्या तरी कोपऱ्यात खितपत पडलेल्या तुला मी, केवळ मीच, स्वातंत्र्याचे किरण दाखवलेत. कदाचित तुला तुझ्या जीवनांतापर्यंत कधी शक्य झालं नसतं असं राज्य मी तुला मिळवून दिलंय, तुला स्वतंत्र केलंय. आता यापुढे मी सांगेन त्याप्रमाणेच तुला वागावं लागेल. आणि नाही वागलास तर आतल्यात धुमसत धुमसत केवळ जळून जावं लागेल. पण माझी आता पुरेपूर खात्री झाली आहे की तू माझ्या विरुद्ध आता कधी काही बोलणार नाहीस. कारण कारण मी तुला राजा केलंय ना. आणि एका सारथ्याला एका स्वतंत्र देशाचा राजा केलं, हीच तर माझी पुण्याई आहे. आता ह्या पुण्याईच्या जोरावर तुझा हवा तसा वापर करीन. कर्णा, तू म्हणजे आज तरी या दुर्योधनाच्या गोठ्यात बांधलेली एक निरुपद्रवी गाय आहेस. गाईला एकच माहिती असतं आणि ते म्हणजे आपल्या मालकाला दूध देणं. गरीब गाय आपल्या धनावर कधीच शिंग उगारीत नसते, हे अनुभवाने मला पक्क माहितीये. कर्णा, आज तरी तू या कुरुश्रेष्ठ दुर्योधनाच्या दारात केवळ असाच आहेस. तुला वाटत असेल की तुझ्यावरचं माझं प्रेम उफाळून जातंय आणि म्हणून मी तुला साथ देतोय, पण ते अगदी चूक आहे. मला त्या पांडवांचा काटा काढायचा आहे आणि ह्या कामी तुझा मला उपयोग होणार आहे. धन्यवाद. वाह वाह रोहन, वाह, खूपच मस्त झालं. आणि तुला छान गिरीशची साथ लाभली, कर्णाचं पात्र त्याने घेतलं. वाह, खूपच मस्त. आता या वातावरणाला थोडस बदलायला मी आमंत्रित करतो धनश्रीला. ते घेऊन येत आहेत आपल्या समोर त्यांच्या स्वरचित कविता. धनश्री. धन्यवाद अनंत. खूप सुंदर झालं रोहन आणि गिरीश, खूप सुंदर. यानंतर मी सादर करणारे कविता ज्या माझ्या स्वरचित कविता आहेत. पहिली कविता आहे पु ल देशपांडे यांच्यावर.
मराठी साहित्याचा मेरुमणी आणि मराठी संस्कृतीची अस्मिता असणारे पद्मभूषण पु ल देशपांडे हे नाव उच्चारलं की त्यांचं अष्टपैलू व्यक्तिमत्व आपल्यासमोर येतं. आपल्या उण्यापुऱ्या 80 वर्षांच्या आयुष्यात त्यांच्या नावावर जे जे काही जमा आहे ते पाहून थक्क व्हायला होतं. साहित्य, संगीत, नाटक, चित्रपट, वक्तृत्व या सर्व भूमिका वठवताना आपले अवघे जीवन हीच त्यांनी एक आनंद यात्रा केली. पु ल म्हणत असत, ज्या समाजाला हसायला आवडते, मुक्तकंठाने गायला आवडतं, दुसऱ्यांनी हसलेलं आवडतं आणि गायलेलं आवडतं, तो समाज निरोगी आहे असं समजलं पाहिजे. तर अशा या अष्टपैलू व्यक्तिमत्वाच्या लेखणीतून त्यांनी लिहिलेल्या पुस्तकांवर आधारित एक कविता रचण्याचा मी केलेला एक प्रयत्न आपण ऐकूया. पु ल एक आठवण. ओळख करून द्यायची गरज नाही अशी व्यक्ती होते पु ल. ओळख करून द्यायची गरज नाही अशी व्यक्ती होते पु ल. आयुष्यभर त्यांनी जगाला फक्त हसवलं आणि हसवलं. नारायण, हरितात्या, बेफिकीर नामूपरीट, काहीही म्हणा पु ल होते विनोद करण्यात सराईत. पण विनोदालाही होती त्यांच्या एक कारुण्याची झालर. उदाहरण म्हणून आहेत वल्लीतील अण्णा वडगावकर आणि जोडीला आपले चितळे मास्तर. तुझ्या पापाचा भरलाय घडा, तुला शिकवीन चांगलाच धडा. पुलंची फुलराणी शिकवे आपणा आयुष्याचा धडा. 4 शब्द अघळपघळ, अपूर्वाई आणि पूर्वरंग. 4 शब्द अघळपघळ, अपूर्वाई आणि पूर्वरंग. श्रोते हो असे म्हणत पु ल उलगडती जीवनाचे अंतरंग. मैत्र गणगोत जपत पुलंनी गुण गायले आवडी. मैत्र गणगोत जपत पुलंनी गुण गायले आवडी. दुखविले नाही कोणा जरी उडवली खिल्ली. पुलंचे साहित्य म्हणजे एक आयुष्यभराची साठवण. त्याचा परिमळ सदैव दरवळे हो. पुलस्पर्शाने जे पुलकित होती जीवन त्यांना कळले हो. पुलस्पर्शाने जे पुलकित होती जीवन त्यांना कळले हो. ही पुलंवरची केलेली होती कविता. आणि याच्यानंतर सध्याच्या परिस्थितीत सगळ्या जगालाच एक अनिश्चिततेचं सावट आहे, तर त्यावर मी एक कविता केली आहे की जी एक देवाला प्रार्थना असं म्हणून आपण म्हणू शकतो. तर ती ऐकवते. कवितेचं नाव आहे प्रकाशाचं दान. आताशा अलीकडे माझ्यासारखेच तुम्हालाही वाटते का हो घालावे त्या देवालाच साकडे. अचानक हसता हसता डोळे येतात अवचित भरून. बोलायचं असतं बरंच काही पण शब्दच जातात ओठात विरून. आताशा अलीकडे अचानकच वाटतं करावी मनावर जरा मायेची पखरणं. जोडीला असतेच अशीच एखादी साठवणींमधली मुलायम आठवण. नको वाटे आता ती नीरव शांतता. संवादाचा पूल कुठेतरी हरवला. असोनी हिरवी वनराई येथे कोकिळ मजन येथे गवसला. नको रे श्रीहरी तू असा अलिप्त राहूस. दिसेल ना लवकरच तुला आमच्या डोळ्यांमधला पाऊस. ये आता लवकरी तू श्रीहरी आमच्या हाकेला तत्पर धावून. काळोखाच्या उंजळीत पडू दे ना आता तुझ्याच अपरंपार प्रकाशाचं दान. काळोखाच्या उंजळीत पडू दे ना आता तुझ्याच अपरंपार प्रकाशाचं दान. धन्यवाद. धन्यवाद धनश्री. खूप मजा आली. अभिनंदन तुमचं. खूप छान पुलांची आठवण करून दिली तुम्ही आणि खूपच छान कविता. आता आपण फीडबॅक घेऊया सगळ्यांकडनं. हो, म्हणजे कविता तर खूप छान धनश्री. म्हणजे पु ल आणि आत्ताची ही शेवटची प्रकाशाचं दान दोन्ही म्हणजे डिफरंट जॉनरच्या होत्या पण खूपच सुरेख. आणि आजचा म्हणजे मृत्युंजय म्हणाल तर खरोखर जे पेललं गेलंय ते म्हणजे दुर्योधन कळला बाबा. कपट पासून सगळं आणि खरी साथ म्हणजे जेव्हा कर्णाचं पण चालू झालं तो जो इनोसन्स आला त्याने दुर्योधन अजून खुलला म्हणू शकतो आपण. कपट ते खुलत गेलं अजून.
त्यामुळे खरं तर गिरीश आणि रोहन खूप खूप सुरेख, म्हणजे खरंच खूपच सुंदर. आणि अनंत तुमचंही, तुम्ही खूप निवेदनाने खूपच नाही, आणि छान साथ दिली. अजून एक म्हणजे थँक्यू. फिजिकल जेस्चर्स न करता टू हो. एक्सप्रेस इट थ्रू युअर व्हॉइस, आणि ते इट्स व्हेरी डिफिकल्ट ॲट टाइम्स. सो आय थिंक हाच प्रयत्न असेल आपला, की बाबा या मृत्युंजयच्या ह्याच्यातनं हे सगळे कॅरेक्टर्स बाहेर येऊन आपल्याला एक ही पुढे सिरीज अशी कंटिन्यू ठेवून ह्याच्यातनं अजून दुसऱ्या लाईक संभाजींचा आहे किंवा ह्या गोष्टी आपल्याला अजून वाढवता येतील. तर कुणाला अशा रिलेटेड काही वाचनाची किंवा याची असेल तर नक्की पुढे तुमच्यासोबत आम्हाला ह्या गोष्टी पुढे आणता येतील तुमच्या through. आणि हा जो बार पहिल्यांदा मागच्या कट्ट्याला हर्षालीने रेज केला आणि आता परत या दोघांच्या सो असं कन्व्हर्सेशनल काय आलं तर खूप छान वाटतं. ते अजून बघावं असं वाटेल कट्ट्यां थ्रू टू एंगेज मोर. खरंच खरंच अगदी मी ह्याच्यावरती पण लिहिलं, नाटक बघितल्यासारखंच वाटलं. म्हणजे खूपच मस्त, खूप मस्त केलं. आणि कविता तर खूपच सुंदर होत्या. ह्याच्या पुलंची कविता तर मला खूप आवडली. मला म्हणजे सगळे लगेच कनेक्ट व्यक्ती आणि वल्ली जे वाचलेलं होतं ते पण डोळ्यासमोर आलं. खूप मस्त. थँक्यू सिद्धेश. मजा आली Thank you. ऍक्च्युली परफॉर्म हो. करताना. खरंच. आणि हे धनश्री, खरोखर तुझ्या कविता म्हणजे ह्या अशा सुचतात तुला, की असं म्हणजे एखादा एक विषय समोर आहे आणि मग त्याच्यानंतर आपण विचार करायला लागतो आणि त्यानंतर तू लिहायला लागतेस, की असं कविता करायला आपण आता बसूया असं बसतेस? नाही नाही, काय? असं नसतं. पुलं एवढे आवडतायत ना, की त्यांचं कुठलंही हो. पुस्तक घेतलं की छान विचार येतातच ऍक्च्युली. आणि सध्याच्या काळात खरंय. मला वाटतं पुलं आणि वपू हे एकमेव औषध आहे, की कधीही उचलावं आणि आपलं मन परत एकदा जागेवर आणावं. खरंय बरोबर. खरंय, अगदी खरंय. आणि तुमच्या रोहन, दोघांचं तुझ्या वाचन उत्कृष्ट झालं. म्हणजे मेकअप नसताना, कुठला असा बॅकग्राऊंड नसताना तरी ते दुर्योधन आणि कर्ण उभे राहिले समोर. खूप सुंदर झालं. आणि तो दुर्योधनाचा असा कपटी चेहरा, त्याचं ते हावभाव असे जणू काही दिसले आम्हाला. त्याची असं दुर्योधनाची चालू राहावं असं खरी वाटत होतं ऍक्च्युली. दुर्योधनाची खरी अशी वासना समोर आली त्या आवाजामध्ये, हा, जशी की एकदम ते गाईचं ते कसा जे क्लीन सुंदर होता तो. लिहिलंय आणि तू वाचलंस पण मस्त रोहन. खूपच छान. नाही, ते ऍक्च्युली लिहिलंय खूप छान. आणि बाकी सगळे म्हणजे गिरीशही होता मदतीला आणि बाकी सगळ्यांनी पण एक दोनदा प्रॅक्टिसच्या वेळेला काही काही बदल सुचवले होते. त्यामुळे ते इतकं उभं राहिलं आणि नेहमीच्या पेक्षा काहीतरी वेगळं. कारण युजली ड्रामा म्हटलं की तो आपला टिपिकल आई वडील कोर्टरूम म्हणजे काय ड्रॉइंग रूम सेट, त्याच्यापेक्षा हे मला खूप मजा आली करताना मस्त झालं. आणि मला आवडलंय ते कॅरेक्टर. नाही, खरोखर म्हणजे दुर्योधन हा कसा त्याच्या छटा किती वेगळ्या होत्या हो. आणि सगळ्या जरी इव्हल असल्या तरी हाऊ ही ट्राय तो त्याच्याकडे हिरा सापडलाय, त्याला हिरा सापडला आणि त्याला तो कुठल्याही परिस्थितीत जाऊ द्यायचा नाहीये आणि तो काय वाटेल ते करून त्याला म्हणजे त्याला मॅनिप्युलेट तर सोपे करणं आणि त्याची ढाल बनलेला आहे तो. तर आता त्याच्या पुढच्याही भागामध्ये इनफॅक्ट दुर्योधन कसं महाभारत घडलं हे मृत्युंजयमध्ये जसं दुर्योधन चॅप्टर मध्ये आहे ना पुढे, की दोन प्रसंग पुढचे जे आहेत ते खूपच महत्वाचे आहेत वाटतात आणि मला वाटतं की पुढचाही दुर्योधन कंटिन्यू करायला हवंय. हो हो कारण हो. एकाच ह्याच्यात नाही जपलेलं ते. कारण तो पूर्ण महाभारत कसं उभं राहिलं हे आजच्या प्रसंगामध्ये सांगता नाही. आजच्या प्रसंगामध्ये दुर्योधन कॅरेक्टर कसं होतं हे लक्षात आलं. फारच सुंदर. पण ते मजा कॅरेक्टर आली. वाचताना पण आपण त्याच्या बाजूनेच, म्हणजे सुरुवातीचं सगळं हे हो, ऐकताना म्हणजे आपण पण त्याच्या बाजूने विचार करायला लागतो. आपोआप असं मस्त करतोय. लिहिलंय आणि वाचलं पण त्याने त्याच पद्धतीने. खूप मस्त वाटलं त्याच्या खरंय. पुढे. ऍक्च्युली तो म्हणजे मोनोलॉग बघून की त्याला सगळे बाकीचे इतके असे कफ पदार्थ वाटत होते की त्याच्या दृष्टीने ते बरोबरच होतं की म्हणजे ते लिहिलं पण तो मोनोलॉग तर मला खूप आवडला. बरोबर. होय, खरंच. नाही, खूप खरंच. छान झालं. आणि आपलं एक महिन्यापूर्वी बोलणं झालं होतं की सिरीज केल्यानंतर लिंक लागेल का, पण मला असं काही वाटलं नाही. तुम्ही दोघांनी एवढं छान केलं ना की मागचा आणि पुढचा पार्ट काय असेल त्याच्या व्यतिरिक्त म्हणजे ह्या सिरीजचा जो पार्ट होता ना तो खूपच कॅची होता असं. आणि तुमचं सिंक्रोनायझेशन पण खूप छान होतं. त्यामुळे सिरीज मध्ये लिंक नसेल तरी एंटरटेन होतं आणि चांगलं वाटतं असं मला तर वाटलं. आणि दोघांनी रात्री 11:30-12 नंतर
दीड बापरे. आणि रोहननी मे बी त्याच्या जेन्युइन कॅरेक्टर पेक्षा वेगळं असं दाखवलं. माहित नाही ते कुठलं खरं कुठलं खोटं, पण असं काय म्हणतात एकदम शांत अगदी हसरा चेहरा आणि कपटी दाखवायचं ते तसं. मे बी पण मी तेच म्हटलं की हा बोल. मे बी आल्हाद आहेत, लाईक मे बी हो ना. तुमचा काही फीडबॅक और हा अलग फीडबॅक सांगा. आहेच आहे, वाटलं काय? म्हणून मी म्हटलं की तसं मला अवघड नाही गेलं. सोपं आहे त्याच्यासाठी. लगेच म्हणजे असं एकदम कट अरे आता पुढे काय येते असं झालं मला. म्हणजे आता ओके हो नामू परीट आला, मग आता पुढे काय अजून असं. कॅरेक्टर सगळे सिम्प्लिसिटी कव्हर डोळ्यात केलेले. मी धनश्री यांचे लेख बरेच वाचलेले, पण कविता आज पहिल्यांदाच ऐकल्या, असं म्हणजे खूप छान वाटलं. खरंय. अच्छा. खूप धनश्री खूप कविता सुंदर कविता. लिहून पाठवणार का? हो नक्की. लिहून पाठवणार का ग्रुपवरती? कारण पाठवते. तर ठेवायला आवडेल खरंच. अरे वा, म्हणजे पाठवते. दुसरी तर अगदीच आजच्या सध्याच्या परिस्थितीवरती आहे. तो मला खूपच आवडली. छान छान केलं. धन्यवाद गिरीश, मी पाठवते ग्रुपवर. हो नक्की. असं खरं अजून चाललं असतं काय असं वाटतंय ना? अजून काहीतरी असायला हवं. आणि दुसरं जो होतं की आम्हाला वाटत होतं की थोडं ओव्हर द टॉप होईल की काय, म्हणजे असं नको वाटायचं की अरे अंगावर येतो याचा, म्हणजे हे रिडिंग अंगावर येते. पण गिरीश मला म्हणाला अरे कर रे तू, काही नाही होत, सगळे आपलेच आहे. त्यामुळे खूप कॉन्फिडन्स दिला त्यांनी की काही नाही होत, तू किती होतं बघू म्हणे तुझं ओव्हरप्ले. तर आय होप ते ओव्हरप्ले नाही झालं. म्हणजे अरे नाही, उलट कसं आहे माहिती नाही. का, ओव्हरप्लेचा तो म्हणजे दुर्योधनाच्या अँगलनं बघितलं ना, तो असा राक्षसच आहे. म्हणजे तसा बघायला गेलं तर राक्षसच असल्यासारखा आहे तो. एवढा इव्हल. आणि मी म्हणजे त्याचं जेव्हा वाचलं होतं तेव्हा तर फॅन झालोय मी खरं तर त्याचा, म्हणजे त्या लिखाणाचा, त्याच्या कॅरेक्टरचा. असं ग्रे कॅरेक्टर्स बघायला मजा येते कधी कधी. तू काय म्हणत होता संतोष? नाही, मला अगोदर वाटलं होतं की तू दुर्योधनाचं हे करशील आणि रोहन आहे. का रे? म्हणजे अच्छा, म्हणजे आरामात जमलं असतं असं. हो ना, मला अवघड गेलं. कर्णाचं सोज्वळपणा दाखवायचं अवघड होतं. आणि याच्यामध्ये शकुनी मामा अजून ऍड झाले असते तर अजून मज्जा आली असती. शकुनी मामा येईल पुढे आहे. पण कन्व्हर्सेशनल मी पूर्ण नाही वाचली. कन्व्हर्सेशन टाईप असं काय आहे ते आणू शकतो? तो म्हणजे मला इनोव्हेटिव्ह आयडिया वाटला की यांनी शोधून काढलं त्याच्यामधून की हा आपण कन्व्हर्सेशन पण करू शकतो याच्यातून. दॅट वॉज अ रिअली गुड पॉइंट. रिअली नाईस. आणि असंच खूप छान वाटेल असं कन्व्हर्सेशनल. हो, त्याने मजा आली, खूप मजा आली की दोघं जण ऍट अ टाइम म्हणजे वाचतायत आणि असं खरं नाटक घडतंय असा फील येतो. म्हणजे एक फीडबॅक की असं नाटकांचं पण आपण करू शकतो इन फ्युचर, नॉट जस्ट हे कन्व्हर्सेशनल जे 2 लोकांची किंवा 3 लोकांचं पण जस्ट आहे ना ते करू शकतो. कारण हा अटेम्प्ट केलाय आपण, तर बाकीचे नॉर्मल नाटकांचं तर आपण बेसिकली करू शकतो की हा कॅरेक्टर. खरंय, नाट्यवाचन आतापर्यंत असं झालेलं नाहीये. खरंय, नाट्यवाचन चांगली आयडिया. आणि त्यातल्या त्यात पुलंची म्हणजे थोडं विनोदी आणि थोडं हलकं फुलकं, ते पण मजा येईल. खरंय मजा आहे. त्यांची नाटकं जर पुलंची म्हणशील ना तर सुंदर मी होणार वगैरे तशी सिरियस आहेत. हो, ती फुलराणी वगैरे छान आहे. हो, ती फुलराणी तशी ती सिरियस आहेत आणि त्यामध्ये म्हणजे बराच दर्द पण आहे. आणि पेलवणं खरंच ही आयडिया चांगली आहे. ही आयडिया खरंच चांगली आहे की असं नाट्य स्वरूपात असं कन्व्हर्सेशनल करावं. आपण आतापर्यंत कुठेतरी एकांकडे जमतो आणि मग तो नाट्य रूपात सादर करायचा प्रयत्न करतो, त्याऐवजी असं सुद्धा जमण्यासारखं आहे. म्हणजे हो चांगली आयडिया ही पण. हो ना. अजून काय नाही बदल काही अजून? नाही, छान वाटलं मला तर. हे एक असं ब्रेक वाटतो हे कोरोना पिरियड मध्ये. एक तर सोशल लाईफ नाही आणि त्याच्यामध्ये अशी मेजवानी छान वाटतं. म्हणजे हे कंटिन्यू करूयात, सगळ्यांनी ऍक्टिव्ह पार्टिसिपेशन करावं ही इच्छा.
आणि असंच नवीन नवीन काहीतरी शोधून काढू. जसं आता आपण मृत्युंजयचं सिरीज केलं, तसं नाट्य वाचन किंवा दुसरी एखादी चांगली कादंबरी कुणाला आवडत असेल तर असं एक कंटिन्यू ठेवूया बाय वीकली आपण. नक्की नक्की. नक्की. चालेल. कोणाचं काही रेकमेंडेशन असेल तरी पाठवा की हे वाचाय म्हणजे हे छान आहे किंवा काय, म्हणजे आल्हाद किंवा तुम्हाला वाचायचं असेल तरी आल्हाद चांगलं लिहितात तर तू एखाद दिवस हो. तुमची गोष्ट होऊन जाऊ दे. चालेल. आणि ह्या कट्ट्यामध्ये म्हणजे मेन उद्देश तर ऑफकोर्स एकत्र येणं, सोशल आणि थोडं साहित्याचं टच, आणि प्लस आपल्यातले जे काही गुण आहेत, कविता लेखन म्हणा, काय लिहिणं म्हणा, त्याच्यामध्ये इम्प्रोव्हाइज पण होता येईल असं ग्रुपमध्ये डिस्कस केल्यानंतर. हे म्हणजे त्याच्यामधून पण थोडं प्रत्येकालाच काइंड ऑफ विन विन सिच्युएशन. आम्हालाही ऐकायला आवडेल आणि तुमचंही लेखनात किंवा ह्याच्यामध्ये थोडी काय म्हणतात त्याला प्रेरणा मिळून अजून तुम्ही चांगलं लिहाल किंवा वाचाल. हे दोन्ही त्याच्यामध्ये साध्य होईल. खरंय खरंय. प्लस जेव्हा हे प्रॉपर ओपन होईल तेव्हा आपल्याला एक बेस मिळेल की या कन्व्हर्सेशनल थ्रू आपलं इंटरॅक्शन होत आहे. ते पुढचं ऍक्च्युअल परफॉर्मन्स काय जे करायचं असेल त्यासाठी हा बेस चांगला तयार होईल असं मला वाटतंय. कनेक्ट होता येईल त्याच्या थ्रू अजून असं बरोबर. काही कन्व्हर्सेशनल केलं तर, की बाबा तू मी मिळून हो हो. करूया असंच काहीतरी. नक्की नक्की. छान मजा आली. मजा आली पण. पण कमी पडल्यासारखं वाटलं. हो, अजून चाललं असतं. अजून चाललं असतं. पण त्या दिवशी मला असं वाटलं की जास्त वेळ पण कमी पडलं. वेळ पण कमी पडला ना तयारीसाठी, की आता बघ हा. एवढं सगळं करायला सुद्धा तसं बघायला गेलं आपला तर मेन कन्सर्न हा. तिथे हे झालं की आपल्याला वेळ कमी होता. वेळ कमी पडला यावेळेस. तयारीला थोडासा वेळ कमी पडला, सुरुवात उशिरा झाली. तो गुढीपाडव्याचाही कार्यक्रम होता ना मागच्या वेळेस, हा, तर त्यामुळे त्याच्यामुळं त्याच्यामुळे सुरुवात तयारीला खूप उशीर लागला. पण ठीक आहे, हरकत नाही, मला आपण वाटतं की दुर्योधनचा हरकत नाही. पार्ट 2 करू शकतो. अगदी अगदी. आता अजून कोण चवताळून असं मी त्या कॅरेक्टर मध्ये येण्यासारखा असा राक्षसी हसत वगैरे होतो, तर माझा मुलगा घाबरला. अन्वय तो म्हणाला, अरे काय म्हणजे काय करतोयस तू बाबा, आता काय हसतोयस? म्हटलं थांब रे. कालपर्यंत ठीक होत. हो. दुपारपर्यंत ठेवू नका. आणि बायको खिडक्या वगैरे लावून घेते की शेजारचे येतील अंगा की म्हणजे की काय बाबा, आता कालपर्यंत तर बरे होते या शेजारचे, आता आज काय? अगदी मी पण चेक केलंय. तेच गिरीश तेच तेच हो, तेच म्हणणार exactly. होतो. प्रॅक्टिस करत होता. 112 नाही डायल केला गिरीश बॅकयार्ड मध्ये बसून प्रॅक्टिस करत होता. मी त्याला म्हणलं, अरे तू आतमध्ये येऊन बोल, नाहीतर शेजारची लहान मुलं जी झोपली ती उठतील. लक्षच नाही राहिलं की आपण कुठे बसलेलो आहोत. आणि मग तो असं भरला आवाज, आणि ते असं राग भरला की मग तो आवाजाने बाहेर पडायला लागला. आणि तेही रात्री. मजा आली. असंच काहीतरी करत राहूया अजून. कंटिन्यू करत राहूया. चालेल मग. चालेल. भेटूया मग पुढच्या आनंद, वेळेस. निवेदन पण छान झालं. आनंद, मस्त. अगदी छान. मस्त अगदी आयत्या झालं. वेळेस. गिरीश, रोहन सगळ्यांचं मस्त झालं. जुगलबंदी छान झाली तुमची. हो. सगळ्यांचीच. तुम्ही चौघांनी पण सगळ्यांचीच. खरंच खूपच सुंदर झाला कार्यक्रम. व्हेरी धन्यवाद. मस्त धनश्री. चालेल. भेटूया मग पुढच्या वेळेस. ओके. टाटा. चलो. बाय बाय. गुड नाईट. बाय. गुड नाईट. बाय. गुड नाईट.